नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी सुवर्णा। आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण नऊवारी साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। पहा, खूप सुंदर अशी पैठणी आहे आणि आपल्याला ही साडी अखंड कुठेही कट न करता शिवायची आहे। अजिबात कुठेही कट केलेली नाही, अखंड साडी शिवायची आहे। चला तर आपण त्याची वेळ न करता कटिंग आणि स्टिचिंग पाहूया। संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे मी, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल। आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, मी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे, म्हणजे 2 मीटर कापड घेतले त्याच्यासाठी आणि ही 4 पदरी घडी घातलेली आहे। मी उंची आपल्या ह्याची पॅन्ट जी आहे ते गुडघ्याच्या खाली असते थोडीशी, म्हणून मी आडवी उभी घडी न घालता आडव्या कपड्यात घडी घातलेली आहे, कारण आपला सीट घेर जास्त आहे। सीट घेर आहे 52, त्याच्यामध्ये अर्धे केले, अर्धे 26च्या परत अर्धे केले, 13 आणि 26ची बेरीज केली 39 आली, त्याच्यामध्ये प्लस 1 केले तर 40 झाले, आणि 40चे अर्धे केले तर 20 इंच, म्हणजे आपल्याला सीट रुंदी जी मिळाली आहे ते 20 इंच, आणि आपल्याला सीट उंची पण 20 इंच घ्यायची आहे। पॅन्टची उंची पण घेतलेली आहे आणि सीट उंची घ्यायची आहे 20 इंचाची। हे पहा, 20 इंचावर एक निशाणी केली आणि त्याच्या आतल्या साईडला 2.5 इंचावर निशाणी करून, आणि वरच्या साईडला जे आहे ते 18.5 खाली 18.5 येते आणि वरी 16 घेतलेले आहे। तर हे कशामुळे तर मी पुढे जाऊन सांगणारच आहे। हे पहा, असा क्रॉसमध्ये थोडीशी रेष ओढून घेतली आणि याला जे आकार काढून घ्यायचा। पॅन्टचा जो जे आकार असतो तो जे आकार काढून घ्यायचा, आणि खालच्या साईडला आपल्याला बॉटम टाकायचे आहे। तर आपल्याला हे जे बॉटम जे आहे ते मांडीचे टाकायचे, खालचे जे आहे आपल्याला मांडीचा घेर टाकायचा आहे, आणि घेर टाकून अशा प्रकारे कट करून घेतले। हा जो कमरेकडचा भाग जो कमी घेतलेला आहे तो भाग आपल्याला कशामुळे घ्यायचा आहे तर आपल्या जे कंबर रुंदी असते, खाली सीट रुंदी जास्त लागते, उठण्या बसण्यासाठी व्यवस्थित येते म्हणून, आणि जे कमरेकडचा आहे तो खूप मोठा होतो म्हणून आपण कमरेकडची रुंदी कमी केलेली आहे। हे पहा, आता त्याची शिलाई पाहूया। पॅन्टची दोन्ही भाग एकावर एक ठेवले आणि ह्या पद्धतीने असे जोडून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल। हे पहा, दोन्ही जे आकार मी जोडून घेतले। आता खालचा जो बॉटमचा भाग आहे तो जोडून घेतला। आपण जी नॉर्मल पॅन्ट शिलाई करतो त्या पद्धतीनेच ही पॅन्ट शिवायची आहे। आणि खालच्या साईडला जर काठ नसतील तर खालची साईड पण आपल्याला शिवून घ्यावी लागेल, पण माझ्या पॅन्टच्या कपड्याला काठ आलेले आहे त्यामुळे खालची जी साईड आहे ती शिवायची गरज नाही आहे। आपली पॅन्ट तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे। पूर्ण साडी जी शिलाई आहे ते एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। आपली पॅन्ट तयार झाली। आता आपण साडी कशी कट करायची ते पाहूयात। आधी साडीचा जो पदराच्या साईडला पीस आहे तो पीस काढून घ्यायचा। हे पहा, पीस काढून घेतल्यानंतर आपल्याला पदराच्या साईडने, आणि ही जी साडी आहे ती मी सुईशी ठेवलेली आहे, म्हणजे सरळ बाजू आपल्या साईडला आहे, म्हणजे वरच्या साईडला आहे। पहा, पदरच्या साईडने मी उंची घेतलेली आहे। उंची आहे 39 इंच, 39 इंच उंची आहे। 38 आहे तयार, तर मी 39 घेतलेली आहे। पहा, उंची प्लस उंची, म्हणजे जेवढी उंची आहे तुमची तेवढी डबल उंची घ्यायची। तुमची 20 असू, 40 असू, 42 असू, कितीही असेल तरी त्याच्या डबल उंची घ्यायची, आणि त्याच्यावर एक निशाणी करून घ्यायची, आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची खालच्या साईडपर्यंत। खालचा जो काठ आहे त्या खालच्या काठापर्यंत एक सरळ रेष ओढून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। आता आपल्याला खालच्या काठाच्या साईडला 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। हे पहा, 15 इंचावर एक निशाणी केलेली आहे, आणि ही 15 इंचची निशाणी आणि वरची जी सरळ रेष ओढलेली आहे असे क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायची, म्हणजे वरच्या सरळ रेषेला जोडायची आहे आपल्याला क्रॉसमध्ये असे, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। पहा, हा आपला पदर कटिंग झालेला आहे, म्हणजे पदर आखून झालेला आहे। आता अशा ह्या पद्धतीने जशी मी रेष आखलेली आहे क्रॉसमध्ये त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पदर तयार करून घ्यायचा आहे। चला आपण मशीनवर पाहूया त्याची शिलाई। हे पहा, मी जसे क्रॉस जी रेष ओढलेली आहे त्या पदरावर आपल्याला प्लेट टाकायचे आहेत। आपण जे वरच्या साईडला काठ आहे त्या काठाच्या साईडला नंतर मारू, आपण ॲडजस्ट करताना जरी घेतल्या तुम्ही तरी चालतात। खालच्या साईडला पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे।
हे पहा आपला पदर तयार झालेला आहे। हे पहा पदर तयार झाला। आता आपण पुढील भाग पॅन्टवर कसा जोडायचा ते पाहूयात आणि कशी त्याची आखणी कशी करायची ते पाहू। हे पहा आपला पदरला प्लेट टाकून झाले। आता ही पॅन्ट शिवून तयार आहे। तर पॅन्ट मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवते। हे पहा जशी पॅन्ट शिवलेली आहे तीच पॅन्ट मी ठेवून घेतलेली आहे। जिथपर्यंत पदराचं जे निशाणी केलेली होती आपण प्लेटा टाकण्यासाठी त्याच निशाणीपासून पुढे पॅन्ट ठेवून बरोबर पॅन्टच्या साईजचा आपण एक निशाणी करून घेतली एक पदराच्या साईडला आणि त्याच्या पूर्ण आता आपल्याला नेसत्या पदराच्या साईडला जायचे आहे। हे पहा आता हा नेसता पदर घेतलेला आहे आणि त्याला साईडला टिप पण मारून घेतलेली आहे। तुम्ही पिको पण करून घेऊ शकता म्हणजे आपल्याला त्या साडीचे दोरे निघणार नाही। त्याच्यावर परत मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे अशी पॅन्ट ठेवून घ्यायची आणि एक निशाणी करून घ्यायची। जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आता ह्या निशाणीपासून आपल्याला 10-10 इंचावर एक निशाणी करायची आहे। म्हणजे एक मिरी प्लेट जी आहे ती आपल्याला 5-5 इंचाची मिळते। म्हणजे थोड्या मोठ्या प्लेट टाकायच्या म्हणजे कमरेकडच्या साईडला जी आहे ती शिलाई करण्यासाठी थोडी जाड होत नाही। मोठ्या प्लेट टाकल्या म्हणजे हे पहा 10-10 इंचावर अशा मी पूर्ण साडीला आता निशाणी करून घेणार आहे आणि प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे पहा अशा ह्या पद्धतीची निशाणी करून अशा ह्या पद्धतीचे प्लेट टाकायचे आहेत। हे पहा मी आता ह्या प्लेट अशा दाखवलेल्या आहेत। टाकताना आपण असे पालते जरी तुम्हाला सोपं पडते घडी घालण्यासाठी। आता ही प्लेट टाकलेली आहे जी ते आपल्याला टाकताना उलटी वाटते टाकण्यासाठी तर आपण असा पालता भाग करून घेऊन पूर्ण प्लेटा टाकून घ्यायच्या। हे पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आपल्या पूर्ण प्लेट टाकून झाल्या। आता आपल्याला शेवटची जी प्लेट टाकायची आहे निशाणी केलेल्या भागात जो पॉईंट आहे आपला निशाणी केलेला त्या निशाणी केलेल्या पॉईंटचं जे प्लेट टाकायची ती कशी टाकायची ते पहा। हे पहा आपली निशाणी केलेली जी दिसत आहे तुम्हाला ते पहा आपण पहिल्यांदा जे टाकलेल्या होत्या त्या ह्या पद्धतीने टाकल्या होत्या। आपल्याला व्यवस्थित सोप्या पडाव्या म्हणून उलटा भाग केलेला आहे साईडला विरुद्ध साईडला करून आपण प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। पहा निशाणी केलेला जो भाग आहे तो एकदम जे प्लेट टाकलेला आहे त्याच्या सेंटरला ठेवायचा आणि मोठी प्लेट घेऊन त्या पूर्ण प्लेटला असे गुंडाळून घ्यायचे। एकदम वरची जी प्लेट आहे ती मोठी घ्यायची। निशाणी केलेला भाग जो आहे तो एकदम सेंटरला आला पाहिजे म्हणजे आपल्याला जो जोडण्यासाठी आहे तो एकदम साडी कमी जास्त कुठेही पडत नाही एकदम बरोबर येतो। आणि ह्या पद्धतीने मी जोडून घेतली गुंडाळून घेतले। आता एक पिन लावून घेऊया। आता आपल्या मिऱ्या तयार झाल्या। आता आपल्याला साडी पॅन्टला जॉईंट करायची आहे ती कशी करायची पहा। नेसता पदर जो आहे त्याचा मध्य काढून घेतला नेसत्या पदराचा मध्य काढून घेतला। आता ही जी पॅन्ट आहे ती पॅन्टवर पहा जे आकार जो आहे तो जे आकारावर आपल्याला हा जो मध्य काढलेला आहे त्या मध्यापर्यंत आपल्याला एक साईड जोडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला पहा दुसरी जी साईड आहे ते आपल्याला खालचा पदर खालची जी साडी आहे ते पदर खालून घेऊन वरपर्यंत आणायचा आहे। जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जोडून घ्यायचा। हे पहा म्हणजे अशी साडी तयार होते। आता आपण मशीनवर जोडून घेऊया। पॅन्टचा फक्त एक भाग घ्यायचा आणि खालचा भाग जो आहे तो असा व्यवस्थित काढून घ्यायचा म्हणजे डबल शिलाई येणार नाही। हे पहा फक्त वरचाच भाग घेऊन मी शिवून घेतलेला आहे। पॅन्टचा जे आकार जोडायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण जे आकार जोडायचे आहे साडी। हे पहा आपण जे मध्य काढून घेतला होता त्या मध्यापर्यंत बरोबर आला पाहिजे। तर थोडीफार साडी उरत असेल तर एक प्लेट टाकून घ्यायची एखादी। आता ह्याचा सीट घेर जास्त असल्यामुळे साडी जास्त उरत नाही आहे त्याच्यामुळे एखादीच प्लेट येते। तर पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जोडून घ्यायचा। संपूर्ण व्यवस्थित अशी म्हणजे शिलाई आहे ती शिलाई करून घ्यायची। तुम्ही या पद्धतीने साडी कधी शिवली आहे का नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या काही अडचणी जर असतील तुमच्या लक्षात येत नसेल तर नक्कीच सांगा। मी कमेंट करून सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। हे पहा पूर्ण जी साडी आहे ती जोडून घेतली आपण पॅन्टला। हे पहा या पद्धतीची तयार होते। आता आपल्याला ही जी साडी आहे ती पूर्ण साडी जशी मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे कमरेला गुंडाळून घ्यायची म्हणजे अशी
व्यवस्थित फिरवून घेऊन पिन लावून घ्यायची। आपल्याला पिन कुठपर्यंत लावायची आहे पहा, अर्धी जी निशाणी आलेली आहे आपली ती निशाणी जी आहे ते एकदम मध्यच्या पॅन्टचा जो मध्य आहे म्हणजे जे आकार जो जोडलेला आहे त्या जे आकारापर्यंत आली पाहिजे। हे पहा मध्ये जो आहे तो मध्यापर्यंत बरोबर आली पाहिजे। हे पहा आलेला आहे, आपला जॉईंट बरोबर आलेला आहे। असे व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आणि जे हे आपल्याला मिऱ्या टाकायचे आहे त्याच्या मध्यभागावर असं ठेवून तिथेही आपण एक पिन लावून घेऊया। आणि ह्या प्लेट ज्या आहेत त्या आपल्याला अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि एक पिन जाड आहे त्यामुळे मी पिन लावून चिमटा लावून घेतला। आता परत पुढची साडी जी आहे ती परत फिरवून घ्यायची आणि पिन लावून घ्यायची। आता हा मिऱ्याचा भाग मस्त एकदम सेंटरला आला। आता आपल्याला पदराचा भाग पण एकदम सेंटरला आला पाहिजे पाठीमागच्या साईडला। हे पहा पाठीमागच्या जे आकारावर आपल्याला एकदम पदराचा भाग आलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची, पूर्ण साडीला कमरेच्या साईडला पिन लावून घ्यायची। हे पहा आपला जे आकार जो आहे तो एकदम जे आकारावर पदर आलेला आहे। हे पहा पूर्ण अशी शिलाई करून घेऊयात। चला आपण मशीनवर पाहूया। हे पाहत आपल्या जो पूर्ण कमरेचा भाग पटकन शिलाई केला जातो, पण जे प्लेट टाकलेले आहेत त्या प्लेट टाकलेल्या जाड भाग होतो त्याच्यामुळे शिलाई करायला थोडी अवघड जाते। त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगते तुम्हाला। हे पहा असे व्यवस्थित चिमटा लावून ठेवायचा आणि ही प्लेटच्या जोडताना हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टंचन अशा हाताने एका हाताने टंचन उचलत आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे टिप ही जी आहे ती व्यवस्थित येते। पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण व्यवस्थित धरून घ्यायचे आणि टंचन थोडेफार उचलत आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आहे। तुमच्या साडीच्या काठाचा जर भाग जाड असेल तर ह्या पद्धतीने करायचे, जर जाड नसेल तर टंचन उचलण्याची गरज नाही आहे, ते आपोआपच शिलाई केल्या जाते होते। हे पहा मी साडीचा भाग पूर्ण कमरेला जोडून घेतलेला आहे। मागच्या पदरापर्यंत आपली पूर्ण शिलाई झाली। पहा आता आपण हे पूर्ण भाग शिलाई केल्यानंतर ही साडी जी आहे ती अशी दिसते। हे समोरूनही दाखवते आणि पाठीमागच्या साईडने दाखवते। हा झाला पदर। आता पदर जो आहे तो पाठीमागच्या जे आकारावर कसा स्टिच करायचा हे पहा असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे। साडी अशी व्यवस्थित ठेवायची आणि हे जो पदराची जी आपण प्लेट टाकलेल्या आहेत त्या प्लेट ज्या आहेत त्या आपल्या ह्या पाठीमागच्या जे आकारावर आपल्याला जोडायच्या आहेत। हे पहा असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पाठीमागचा जे आकार आणि पदराचे ज्या प्लेट टाकले त्या पदर असा व्यवस्थित ठेवून त्याच्या वरच्या साईडने आपल्याला टिप मारायची आहे। पॅन्ट सिंगल करून आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे, बरोबर जे आकारावर जोडायचं आहे। हे पहा जसे आपण शिलाई पाहूया मशीनवर। हे पहा असं व्यवस्थित धरायची, फक्त सिंगल घ्यायचा आहे पॅन्टचा भाग, म्हणजे नाहीतर तुम्ही जर शिवताना लक्षात नाही आले तर दोन्ही भाग जोडले जातील। हे पहा या पद्धतीने आपण जोडून घ्यायचा पदराचा भाग। हे पहा असे जे आकारापर्यंतच येईल ह्या पद्धतीनेच आपल्याला जोडायचं आहे। हे पहा जे आकारापर्यंत जर कमी जास्त होत असेल पदर थोडा जास्त जर होत असेल तर एखादी प्लेट वाढून घेऊ शकता तुम्ही ॲडजस्ट करून। हे पहा ह्या पद्धतीने असे जोडून घ्यायचे। हे पहा बरोबर आपल्याला असा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। हे पहा जे आकारावर एकदम बरोबर आलेला आहे आपला। मी एक प्लेट टाकून घेतली त्याला एक्स्ट्राची। आता पदर जोडून झाला। आता आपण पुढील भाग पाहूयात। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। हे पहा आपला पदर झाला जोडून। आता आपण त्याचा काष्टा कसा तयार करायचा ते पाहूयात। हे पाशी साडी जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची। आता आपल्याला काष्टा तयार करायचा आहे।
आता जो एकदम पहिली मिरी उचलायची. हे पहा, मी वरच्या साईडची जी पहिली मिरी उचलली आणि दुसऱ्या साईडची पण त्याची पण पहिली मिरी घ्यायची. हे पहा, असे दोन्ही मिऱ्या एकदम व्यवस्थित अशा धरून घ्यायच्या आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा. असा सेंटर काढल्यानंतर हे पहा, आपला हा जो सेंटर आला, हा सेंटर पासून उचलून धरायचे आणि हाच भाग आपल्याला वरच्या साईडला खोचून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्ही असे सरळ पण जोडू शकता आणि क्रॉसमध्ये पण तुम्ही जोडू शकता. हे पहा, एक पिन लावून घेतली. आता आपल्याला हा जो काष्टा आहे तो आपल्याला ॲडजस्ट करून जोडायचा आहे उंचीनुसार. पण फक्त मी एक दाखवलेला आहे, एक साधी पिन लावून दाखवलेली आहे. नंतर आपल्याला ॲडजस्ट करून जोडायचे आहे. हे पहा, आता मागचा काष्टा तयार करण्यासाठी जेवढा तुमचा जे आकार आहे ते जे आकाराच्या दुप्पट घ्यायचे आणि त्याच्या दुप्पट घेऊन त्याच्यामध्ये मी 10 इंच घेतलेले आहे. आणि 10 इंचाच्या जो आपण निशाणी केलेली आहे त्या 10 इंचाला पकडून आपण साडी उलटी करून वरच्या साईडला एक पिन लावून घेऊया कमरेकडच्या साईडला. पहा, मी जशी आली तशी फक्त फिरून घेतलेला आहे. मी साडी फक्त पलटी केली आणि वरच्या कमरेकडच्या साईडला एक पिन लावून घेतली. म्हणजे फक्त आपण एक चेक करून घ्यायचे. पहा, आपला काष्टा व्यवस्थित आलेला आहे का नाही. आणि त्यानंतर आपल्याला त्याची मशीनवर शिलाई करायची आहे. हे पहा, आता हा झाला एक पाय तयार. हे पहा, काष्टा पण सुंदर आलेला आहे. हे पहा, पुढील काष्टा आणि मागील काष्टा तयार झाला. आपण एकदा चेक करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असे वरच्या साईडला नेफा जोडून आपल्याला काष्टा ॲडजस्ट करायचा आहे. आता हे पहा, मागचा काष्टा जो आहे तो आपण काढून घेऊया फिरून आणि व्यवस्थित घडी घालून त्याची परत आपल्याला त्याला घडी घालून पिन लावून घ्यायची आहे. फक्त आपण तात्पुरता पिन लावलेला होता. हे पहा, असा व्यवस्थित असा पिन लावून घ्यायचा. आपल्याला याची उंची मोजायची. जी आपली उंची आहे कमरेपासून पायापर्यंतची जी उंची घेतलेली असते तेवढी उंची आपल्याला ह्या काष्टाची आली पाहिजे. हे पहा, आपल्याला मागच्या काष्टाच्या अशा घड्या घालून घ्यायच्या. पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या आणि असा वरच्या साईडला जोडून घ्यायचा. हे पहा, एक पिन लावून घेतली व्यवस्थित घड्या ठेवून. आणि पुढचाही काष्टा असा व्यवस्थित चिमटा लावून घेतलेला आहे आपण पिन लावून. आता हे पहा, आता ही जी पदर आहे तो पदर एक साईडला ठेवून घेऊया आणि आता आपल्याला पाय तयार करायचे आहेत. आणि मागच्या काष्ट्यालाही आपल्याला जे आपण प्लेट टाकून घेतलेले आहे ते पहा, उंची मोजली मी. उंची आलेली आहे आपली बरोबर 39 इंच. पहा, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा आतल्या साईडला घडी घातली आणि परत काष्ट्याचा ॲडजस्ट करून वरच्या साईडला एक पिन लावून घेतली. हे पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे आतल्या साईडलाही दुमडू शकता. जशी मी उंची मोजून घेतली होती त्या पद्धतीने उंची मोजून घेऊन आपल्याला ॲडजस्ट करून आतल्या साईडला काष्टा दुमडून घ्यायचा आणि परत आपल्याला त्याची शिलाई करायची आहे. हे पहा, काठावर काठ असे व्यवस्थित ठेवून घेतलेत आणि त्याला एक पिन लावून घेतली म्हणजे सरकणार नाही. आता उंची मोजून घेऊया. जेवढी उंची आलेली आहे आपल्या जी साडीची उंची असते ती उंची मोजायची. म्हणजे कमरेपासून पायापर्यंत जेवढी उंची घेतलेली असते आपण ती उंची मोजून घेऊन आपल्याला हा काष्टा मागचा ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे पाय जे आहेत ते एकदम बरोबर येतात. हे पहा, असं आतल्या साईडला मी दुमडून घेतला आणि एक पिन लावून घेतली. आपण याच्यावर टिप मारून जरी घेतली तरी चालते, पण शिलाई करेपर्यंत मी पिन लावून घेतलेल्या आहेत. आता ह्या साईडला आपण काठावर काठ ठेवून घ्यायचे आणि आपल्याला आतल्या साईडला जे आकारावर एक टिप मारून घ्यायची आहे. वरचा काठ सोडून द्यायचा आणि खालच्या काठाच्या खालच्या साईडला आपल्याला टिप मारायची आहे. म्हणजे काष्टा जो आहे तो व्यवस्थित येतो. आणि आता आपण पाय तयार करायचा आहे. तर पाय तयार करण्यासाठी असं मधली मिरी घ्यायची आणि एक काठ घ्यायचा आणि त्या काठाला असे टिप मारून घ्यायची. म्हणजे हा झाला एक पाय तयार झाला. आता दुसरा पाय तयार करण्यासाठी त्याची आपण उंची मोजूयात आणि उंची मोजून आपण जो पाय येतो आपली उंची येते तिथपर्यंतच आपल्याला हे काठ जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि त्यालाही टिप मारून घ्यायची. म्हणजे आपला हा दुसरा पाय तयार झाला. कारण आपली ह्याची पॅन्ट जी आहे ते गुडघ्यापर्यंतच असते. हे पाशे दुसरा पाय तयार करून घ्यायचा. हा झाला दुसरा पाय तयार.
मी काष्टे दोन्ही जोडून घेतले, पाय पण तयार करून घेतले. आता आपल्याला नेफा लावायचा आहे. तर नेफा लावण्यासाठी उजव्या साईडच्या आपल्या हाताच्या उजव्या साईडला नेफापट्टीचा जो बंद घालण्यासाठी जागा ठेवायची आणि 2 इंचाची नेफापट्टीची अस्तरची पट्टी घेऊन मी पूर्ण पट्टी जोडून घेऊन नेफा तयार करून घेतला. पहा, नेफा तयार झाला, साडी तयार झाली. साडी कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.